हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। जर आपल्याला इंग्लिश बोलणं शिकायचं असेल तर आपल्याला बरेच ग्रामर शिकायचे असतात। म्हणजेच आपल्याला वाटतं की सगळे ग्रामर शिकावे लागतील, पण सगळेच तरी शिकावे लागणार, पण काही काही मेन ग्रामर शिकावे लागतील जे की इंग्लिश बोलण्याकरता कामाचे असतात। पण ग्रामर सुद्धा कठीण जातात, मग कशा प्रकारे शिकावं हे सुद्धा समजत नाही। तर आज आपण घेणार आहोत ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, जे की सर्वात इम्पॉर्टंट असते इंग्लिश बोलणं याकरता। आणि आपण अशा प्रकारे शिकणार आहोत, हे तुम्हाला काहीच कठीण वाटणार नाही आणि तुम्हाला जे वाटतं की ग्रामर कठीण असतं तर ते सुद्धा तुमच्या मनातून चाललं जाईल आणि तुम्हाला ग्रामर सोपं वाटायला लागेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रेंड्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे समजण्याआधी आपण थोडंफार बेसिक क्लिअर करूया। आता एक असतं सब्जेक्ट प्लस एक असतं वर्ब आणि त्याच्यानंतर असतं ऑब्जेक्ट। आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे काय असतं, तर आता एस म्हणजे असतो मित्र सब्जेक्ट, एस म्हणजे सब्जेक्ट आणि व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे काय, तर ओ म्हणजे ऑब्जेक्ट। म्हणजेच हे स्ट्रक्चर तयार होतं मित्र, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। मग आता यांचा वापर कसा होतो, एकदा यांचा वापर कसा करतात हे आपण आता बघूया। बघा, आता सब्जेक्ट कोणकोणते असतात हे आपण शिकलेलो पण आहे। आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे काय म्हणतो आपण, तर सब्जेक्ट म्हणतो, हे आपल्याला माहित आहे। बट यांच्या जागी जर कोणत्याही मुलाचं नाव घेतलं, शिवम, सोहम अशा प्रकारे जर कोणतेही नाव घेतले तर हे पण काय असतात, तर सब्जेक्ट असतात। पण ते केव्हा केले जातात, जेव्हा की सब्जेक्ट एक क्रिया करतोय। बघा आता चांगल्या प्रकारे समजूया। समजा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, मी याच्याहून एक्झाम्पल घेतलं, सचिन प्लेज क्रिकेट। आता याला चांगल्या प्रकारे समजा, याचा अर्थ काय होतो, सचिन क्रिकेट खेळतो। आता सचिन कोण असेल मित्रा, तर क्रिकेट खेळणारा कोण आहे, तर सचिन आहे। म्हणजेच क्रिकेट खेळणारा सचिन आणि क्रिया कशाची होते, खेळण्याची, आणि ती क्रिया करणारा कोण आहे, तर सचिन आहे। म्हणजेच जो ती क्रिया करणारा असतो तो असतो मित्रा सब्जेक्ट। म्हणजेच काय झाला, तर सब्जेक्ट। पुढे प्लस प्लेज हे वर्ब आहे। का, कारण की खेळणे, झोपणे, हसणे हे काय असतात, सगळ्या तर क्रिया असतात मित्र। आणि सब्जेक्टला मराठीतून आपण कर्ता म्हणतो। कर्ता म्हणजे जो करणारा असतो, आणि प्लेज ही काय झाली मग क्रिया, म्हणून वर्ब। आणि तो जी क्रिया करतोय तिचं नाव आहे खेळणे, पण तो खेळतो काय, तर क्रिकेट खेळतोय। क्रिकेट हे त्याच्या खेळाचं नाव आहे, म्हणून हे असेल मित्रा ऑब्जेक्ट। ओके, एवढं क्लिअर होतंय। बघा आता एक एक्झाम्पल घेतला अजून, आय प्ले क्रिकेट। मग आता याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे, आय म्हणजे मी, म्हणजेच क्रिकेट कोण खेळतोय, तर मी, म्हणून सब्जेक्ट प्लस प्ले झाला वर्ब आणि क्रिकेट काय झाला मित्रा, तर ऑब्जेक्ट। ओके, सचिन प्लेज क्रिकेट। आता आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे पण काय असतील, कुठे मिळाले तर ते पण सब्जेक्ट असतील, पण सब्जेक्ट मिळाय करता त्याच्यात वर्ब सुद्धा असणं गरजेचं आहे। ओके, तर आता आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय ते समजूया। आता ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय मित्र, तर ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो, तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो। म्हणजेच समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये क्रियापदाने जी क्रिया दाखवली आहे ते कोण करतोय, तर कर्ता करतोय, तर तो काय असेल मित्र, ऍक्टिव्ह व्हॉइस। मग आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय,
जर कर्त्यापेक्षा क्रिया महत्वाची असेल, काय सांगितलं मित्रा मी, जर कर्त्यापेक्षा क्रिया महत्वाची असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर पॅसिव्ह वॉइस म्हणतो. आता सर्वात आधी पॅसिव्ह वॉइस कशात वापरले जाते मित्रा, सर्वात आधी एक चार्ट बघूयात. सर्वात पहिले हे ऍक्टिव्ह आणि हे अजून मित्रा पॅसिव्ह. आता आपले जे सब्जेक्ट असतात तर ते आहेत आय, वी, यू, ही, सी, इट, दे. मग आता हे काय झाले, तर हे जे सब्जेक्ट असतात ते असतात मित्र ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. पण ह्या सब्जेक्ट मध्ये काय होतं, जेव्हा ते पॅसिव्ह वॉइस मध्ये येतात तेव्हा ते बदलतात. म्हणजेच आयला पॅसिव्ह वॉइस मध्ये मी म्हणतात मित्र, म्हणजेच आयला पॅसिव्ह वॉइस मध्ये मी म्हणतात आणि वीला यू बदलत नाही. यू पॅसिव्ह मध्ये पण यू असतो आणि नंतर दुसरा यू पण यू असतो. मग आता जो ही असतो मित्रा तो ही होतो, सी होतो हर, सी असतो हर आणि मग इटला काय म्हणतात, तर इटला इटच म्हणतात. नंतर देला म्हणतात मित्रा देम. म्हणजेच हे जे सब्जेक्ट होते त्यांचे नाव काय होत आहेत मित्रा, तर पॅसिव्ह वॉइस मध्ये बदलतायत. एवढं क्लिअर झालं, बिलकुल होतंय ना, बिलकुल समजतंय. बघा आता चांगल्या प्रकारे क्लिअर करून घ्या आणि हे पाठ करून घ्या. हे तर पाठच असतील समजा, पण अशा प्रकारे आपल्याला पाठ करायचे आहेत की आय करता मी वापरला जातो, वी करता अज, यू करता यू करता यू, ही करता हिम, सी करता हर, इट करता इट, दे करता देम. अशा प्रकारे आपले पाठ असले पाहिजेत. मग आता सर्वात आधी मित्रा जो आपला साधा वर्तमान काळ असतो, साधा वर्तमान काळ, त्याच्यात ते वाक्य कसे वापरले जातात बघूयात. साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स सगळे सिंपल वालेच घ्यायचे आपल्याला, कारण की तशाच प्रकारे हे असतं. मग ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय होतं मित्रा, तर आय प्ले क्रिकेट. हे एक्झाम्पल घेतलं, आय प्ले क्रिकेट. तर आता याच्यात आय काय असेल मित्रा, तर सब्जेक्ट असेल. एक्झाम्पलच्या आधी आपण याचा फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आहे तो एकदा पाठ करून घ्या की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अशा प्रकारची रचना असते. कशा प्रकारची, तर मित्रा ऑब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर. एम इज आर प्लस वी. मग आता याच्यानंतर प्लस ऑब्जेक्ट, अशा ऑब्जेक्टनी प्लस सब्जेक्ट, अशा प्रकारची याच्यात रचना असते. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला वापरायचा आहे मित्रा ऑब्जेक्ट. मग आता एक्झाम्पल घेतलं 1 नंबरचं, आय प्ले क्रिकेट. आता याच्यात सब्जेक्ट कोणता आहे, आपण शिकलो होतो ना, हे एक्झाम्पल झालं पण वाटतं आपलं. बघा आता याच्यात ऑब्जेक्ट कोणता आहे, तर आता आय झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब आणि हा झाला ऑब्जेक्ट. म्हणजेच ऑब्जेक्ट कोणता आला मित्र, तर क्रिकेट काय झाला आपला ऑब्जेक्ट झाला. म्हणून आपण सर्वात आधी लिहू मित्रा क्रिकेट. ओके, फॉर्म्युल्यानुसार आपण ऑब्जेक्ट खाली घेतला, चांगल्या प्रकारे लिहून घेऊ थोडं. क्रिकेट. मग आता क्रिकेटच्या पुढे एम इज आर यांच्यापैकी काय वापराल, एम केव्हा वापरतो आपण, आय ला वापरतो, आय एम. जेव्हाही आपण स्वतःविषयी बोलतो तेव्हा आपण एमचा वापर करतो. म्हणजेच क्रिकेटला आपल्याला वापरावा लागेल इज. म्हणजेच क्रिकेट इज. मग आता याच्या पुढे काय करायचंय मित्रा, क्रिकेट इज. एवढं समजलं. म्हणजेच आपण इज एम आर पैकी घेतला क्रिकेट इज. एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रा, तर वर्ब वापरायचा आहे. काय वापरायचा आहे, तर वर्ब वापरायचा आहे. मग आता वर्ब कोणतं आहे याच्यात,
तर प्ले मित्र आपला वर्ब, म्हणून इथे घेतला प्ले. जो वर्ब आहे त्याला इथे घेतला. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे समजलो होतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सर्वात आधी बेसिक क्लिअर असलं म्हणजे तुम्हाला सर्वात लवकर समजतं. मग आता क्रिकेट इज प्ले. मग आता पॅसिव्ह मध्ये काय होतं मित्रा, तर पुढे आता वापर करायचा आपण बायचा. का करायचा, हे बघा आता इथे वापर केला बायचा, कारण की याच्यात काय होतं, जेव्हा आपण इथपर्यंत आलो ना मित्रा, वर्ब घेतला आपण, मग त्याच्या पुढे आपल्याला सब्जेक्ट लावायचा आहे. तर आपण सब्जेक्ट लावतोय म्हणून आपण वापर करतो मित्रा बायचा. ओके. मग आता क्रिकेट कोण, मग त्याच्यानंतर वापरायचा आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे मित्रा, तर आय. सब्जेक्ट आहे आपला आय, पण आयला पॅसिव्ह वॉइस मध्ये काय म्हणतात, तर मी. आपण शिकलो होतो ना, ऍक्टिव्ह पॅसिव्हचं काढलं होतं आपण. ऍक्टिव्ह थोडंसं लहान बनवून घेऊ आपण इथे. पॅसिव्ह सब्जेक्ट कोणकोणते होते, आय, वी, यू, यू, ही, सी, इट. थोडंसं दिसत नसेल पण समजून घ्या, दे, इट, दे. मग आता आयला आपण म्हणतो मी, वीला अज. बघा आता आयला मी म्हणतो म्हणून इथे आय होता, म्हणून इथे आपण काय केला, तर मी घेतला. ओके, एवढं क्लिअर झालं. म्हणजेच आपला सेंटेन्स तयार झाला मित्रा पॅसिव्ह वॉइस मध्ये, क्रिकेट इज प्ले बाय मी. बघा बिलकुल सोपं आहे. आता पुढचा सेंटेन्स जो आहे तो तुम्ही करून बघा. वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट. एकदा फॉर्म्युल्यानुसार याला करून पहा. आलंय, व्हिडिओ पॉज करून याला करून पहा. जर झालं असेल, बरोबर आलं असेल तर चेक करून घ्या. आणि केलंच नसेल म्हणजे समजलं नाहीये तर इकडे लक्ष द्या. तर आता वी प्ले क्रिकेट. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रा, सर्वात आधी ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, आणि याच्यात ऑब्जेक्ट कोणता आहे, तर क्रिकेट. म्हणून आपण इथे घेतला मित्रा क्रिकेट. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर इज एम आर. क्रिकेट जर आलं तर आपण वापर करू इजचा, म्हणजेच क्रिकेट इज. मग पुढे वर्ब कोणता आहे, तर प्ले. मग आता सब्जेक्ट लावायच्या आधी वापर करू बायचा, आणि मग याच्यानंतर वेला आपण पॅसिव्ह मध्ये काय म्हणतो मित्रा, तर अज. म्हणून पुढे आपण घेतला अज. म्हणजेच जे काय झालं मित्रा, तर क्रिकेट इज प्ले बाय अज. एवढं क्लिअर होतंय. बघा आता म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर कसा होतो हे आपल्याला समजलंय. अजून एकदा यू घेऊन घेऊ लागलं तर यू. यूला पॅसिव्ह मध्ये आपण यूच म्हणतो. ओके, ती. मग आता यू प्ले क्रिकेट. यू प्ले क्रिकेट. यू प्ले क्रिकेट. मग आता सर्वात आधी घेऊ मित्र आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे क्रिकेट, म्हणून आपण इथे घेऊ क्रिकेट. मग आता याच्यानंतर एम इज आर पैकी क्रिकेट सोबत यूज करू इज ला, म्हणजेच क्रिकेट इज. मग वर्ब आहे प्ले, म्हणून इथे घेऊ आपण प्ले, म्हणजेच क्रिकेट इज प्ले. पुढे वापर करू बायचा, आणि मग यू. यूला पॅसिव्ह मध्ये यू म्हणतात, म्हणून इथे घेतलं यू. ओके, एवढं क्लिअर झालं. तर आता आपण पुढे जाऊया. म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर कसा होतो हे आपल्याला समजलेलं आहे. आता आपण समजूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये याचा वापर कसा होतो. तर सर्वात आधी आपला माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर हा सेंटेन्स घेतला. समजा माय फादर इज रीडिंग अ न्यूज पेपर. सर्वात आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. मग आता फॉर्म्युला खाली लिहून टाकू आपण. आता फॉर्म्युला
ऑब्जेक्ट प्लस एम इज आर. ऑब्जेक्ट प्लस एम इज आर. एम इज आर. मग आता याच्यानंतर बेइंग प्लस बेइंग. मग आता याच्यानंतर काय करावं लागतं तर बेइंग लावून V3 घ्यावा लागतो. V3 प्लस सब्जेक्ट. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे याचा. मग आता फॉर्म्युल्यानुसार याला करू मित्रा. तर आता ऑब्जेक्ट, आता याच्यातला ऑब्जेक्ट काय मित्रा तर याच्यातला ऑब्जेक्ट आहे न्यूजपेपर. पण आता न्यूजपेपरच्या आधी याच्यात वापर करायचा अ चा म्हणजेच अ. मग आता हा न्यूजपेपर होता. मग आता याच्या आधी अ का वापरला कारण की सब्जेक्टच्या आधी हा अ लागलेला आहे मित्रा, म्हणजेच अ न्यूजपेपर. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय अ न्यूजपेपर. मग पुढे वापर करायचा इज एम इज आर चा, म्हणजेच न्यूजपेपर आले म्हणजे आपल्याला वापरावा लागेल इथे इज, म्हणजेच अ न्यूजपेपर इज. मग आता याच्यानंतर रीडिंग. आता आपण पुढे कशाचा वापर करू इथपर्यंत आल्यावर तर बेइंगचा. बेइंग. खरं तर आपल्याला फक्त बी चा वापर करावा लागला असता मित्रा, पण न्यूजपेपर वाचणं झालेला नाहीये म्हणून पुढे बी चा आपण वापरला ING आणि हा शब्द आपल्याला मिळाला होता मित्रा बेइंग. म्हणजेच इथे आपण घेतलं बेइंग. मग याच्यानंतर वर्ब वापरायचा आहे. मग आता वर्ब काय मित्रा तर रीडिंग. आता रीडिंग जे आहे मित्रा, रीडिंग मध्ये आपण काय करणार आहे तर हे जे रीडिंग आहे त्याच्यातून मायनस केला ING, म्हणजेच ING त्याच्यातून कट झाला तर आपल्याकडे उरला काय तर रीड, म्हणजेच आपला शब्द राहिला फक्त रीड, म्हणून बेइंग रीड. ओके, म्हणजेच वर्ब लिहून झाला मित्रा. मग आता याच्यानंतर वापर करू बायचा. मग आता मायला पॅसिव्ह वॉइस मध्ये माय. मग आता हे जे फादर आहे ते आलं खाली, हे झालं पॅसिव्ह वॉइस मध्ये. म्हणजेच अ न्यूजपेपर इज बेइंग रीड बाय माय फादर. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं वापरायचंय ते आता आपलं क्लिअर झालेलं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. सी इज लर्निंग इंग्लिश. लर्निंग इंग्लिश. मग आता याला बिलकुल याच्यासारखंच करायचंय मित्र. म्हणजे काय करावं लागेल आता, म्हणजेच आता सर्वात पहिले ऑब्जेक्ट आहे मित्र इंग्लिश, म्हणून आपण इथे घेऊ इंग्लिश. मग आता याच्यानंतर काय करायचंय इज वापरू. इंग्लिश आलो की आपण इज MR पैकी इज वापरतो. मग आता याच्यानंतर काय करावं लागेल, मग आता याच्यानंतर आपण वापर करणारे बेइंगचा इज बेइंग. मग आता याच्यातलं वर्ब काय तर लर्निंग, पण लर्निंग मधून कट करू ING, म्हणजेच आपल्याला वापरावा लागेल लर्न, पण त्याच्या पुढे वापर करू टीचा. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रा, पुढे बायचा वापर करू. मग सीला पॅसिव्ह वॉइस मध्ये काय म्हणतात तर हर म्हणतात. मी जो तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसचा चॅट दिला होता की ऍक्टिव्हला आयला मी म्हणतात पॅसिव्ह मध्ये, तो चॅट तुम्ही एकदा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा, लिहिला नसेल तर. म्हणजे जसं की सीला हर म्हणतात ते, मग तुम्हाला वाटेल की हर कुठून आला, त्याच्यामुळे ते तुमच्या जवळ लिहिलेलं पाहिजे. मग आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये याचा वापर कसा होतो ते आपल्याला समजलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता आपला सुरू झालाय मित्र परफेक्ट
प्रेझेंट टेन्स. ओके, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, तर आता आपण बघूयात याचा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला काय मित्र याचा? ऑब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस बीन प्लस with 3 प्लस सब्जेक्ट. मग आता या फॉर्म्युला तर या फॉर्म्युल्यानुसारच आपल्याला करायचंय. फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात. I have completed my homework. I have completed my homework. आता याच्यातलं ऑब्जेक्ट कोणतं आहे ते आपल्याला सर्वात आधी बघायचंय. होम आणि वर्क. होम आणि वर्क बघा आता. आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. मग आता सर्वात आधी याचा ऑब्जेक्ट कोणतं आहे ते पाहायचं. तर आता ऑब्जेक्ट आहे होमवर्क, पण आता माय होमवर्क असं म्हणलेलं आहे, म्हणून सर्वात आधी माय यायचा आणि मग त्याच्यानंतर होमवर्क, म्हणजेच आपण इथे घेतलं मित्र माय होमवर्क. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्र, तर पुढे वापर करू हॅव किंवा हॅजचा. होमवर्क आहे म्हणजे वापर करावा लागेल आपल्याला हॅजचा. मग आता याच्या पुढे काय करायचंय मित्र, बीन वापरायचा आहे फॉर्म्युल्यानुसार, म्हणून आपण वापरू बीन. मग याच्यानंतर आपल्याला पाहायचंय वर्ब. मग आता वर्ब काय मित्र याचं, तर कम्प्लिटेड हे काय वर्ब आहे, म्हणून पुढे घेऊ आपण कम्प्लिटेड. कम्प्लिटेड. मग आता याच्यानंतर सब्जेक्ट वापरायचा आहे. मग आता सब्जेक्ट आहे आय, तर त्याच्या पुढे वापर करू बायचा त्याच्या आधी. मग आता आयला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हणतात मी, म्हणून आता इथे घेतलं मी. तर आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. दे हॅव built a new house. मग आता हे कशा प्रकारे करायचंय मित्र, याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे ते आपल्याला बघावं लागेल सर्वात आधी. मग आता याच्यात ऑब्जेक्ट कोणता आहे, हाऊस, पण न्यू हाऊस, पण त्याच्या आधी पण म्हणजेच अ न्यू हाऊस, म्हणजेच हे झाला एवढा ऑब्जेक्ट, म्हणून अ न्यू हाऊस. मग आता याच्या पुढे काय करायचंय मित्र, तर मग याच्या पुढे आपल्याला वापरायचं आहे हॅव किंवा हॅज. मग आता हाऊस आलाय म्हणजे कशाचा वापर होईल, तर हॅजचा. पुढे वापर करू आपण बीनचा, म्हणून इथे घेतलं मित्र बीन. मग याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे वर्ब, तर वर्ब काय मित्र, बिल्ट. ओके, मग आता वर्ब काय मित्र, तर बिल्ड हे वर्ब आहे, बिल्ड बिल्ट. मग आता याच्या पुढे वापर करू बायचा. मग आता याच्यानंतर आपल्याला काय वापरायचंय मित्र, बाय. बाय वापरायचा आहे. मग आता बाय तर आपण वापरलाय. मग आता याच्यानंतर दे. डेला पॅसिव्ह मधून काय म्हणतात, तर देम म्हणतात. ओके, म्हणजेच अ न्यू हाऊस हॅज बीन बिल्ड बाय देम. ओके, एवढं समजलंय. जे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वाले सुद्धा मुलं असतील त्यांना हे येणार आहे. ओके, मग आता एवढं तर आपण शिकलोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. प्रेझेंट सगळ्या प्रेझेंटच्या टेन्स मध्ये एक अजून राहतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पण आपली जी ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, ते फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स पर्यंतच धरलं जातं, परफेक्ट वाल्यापर्यंत. मग आता पास्ट आणि फ्युचर जे बाकी आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये घेऊ, कारण की फ्युचर आणि पास्ट आणि फ्युचर थोडं लहान आहे, थोडं जास्ती मोठं होतं. नाहीतर आता जर घेतलं तर आपला 1 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. त्यामुळे आपण फक्त हे घेऊ आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं घेऊ.